किल्ला असेल किंवा विहीर सारखे तुमचे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले. याच्यामुळे स्थानिक पातळीवर नटांमध्ये बघण्याचा दृष्टिकोन बदलला का असं काही? नाही म्हणजे बऱ्याच वेळा असतं की अरे राष्ट्रीय पातळीचे कलाकार आहेत किंवा मोठे काय आहेत. नाही, मला हे भारी वाटतं, हां. की मी ज्या चित्रपटांमध्ये छोटी काय असेना मी भूमिका केली आहे, त्या चित्रपटांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतात. ह्याच्यापेक्षा सुख काय असतं हो? म्हणजे बरोबर. हां. की तुम्ही त्या टीमचा भाग असणं, नाही का? हं. तुम्ही त्या समूहाचा भाग असणं आणि तुम्ही कारण चित्रपट हे माध्यमच असं आहे, की पिक्चर असेल तर दिग्दर्शक म्हणतो हा माझा पिक्चर आहे. हां. पासून डी-ओ-पी म्हणतो हा माझा चित्रपट बरोबर. आहे. ॲक्टर म्हणतो हा माझा चित्रपट आहे. इव्हन तो पाणी देणारा स्पॉट बॉय सुद्धा म्हणतो, की माझा पिक्चर आहे. बरोबर. म्हणजे हा सगळ्यांना सामावणारा हा विषय हो, आहे. हो. नक्की. तर त्या गोष्टीचा अभिमान हां, तर मग तो माझा चित्रपट आणि त्याला पुरस्कार मिळाला तर मग भारी वाटतं. कास्टिंगचं बदलतं स्वरूप. आता काय होतं, की स्टारपेक्षा पात्राला साजेसा चेहरा नाही का आपण शोधला जातो बऱ्याच वेळा सिनेमांमध्ये. कॅरेक्टर आर्टिस्टसाठी हा सुवर्ण काळ आहे असं तुम्हाला वाटतंय का? हो, हो. हां. आत्ताचा काळ म्हणजे सुवर्ण संधीच आहे सगळ्यांना. बरोबर. कारण ओ-टी-टी चॅनल्स हं. प्लस सीरियल्स म्हणजे टीव्ही चॅनल्स हं. म्हणजे मराठी 5-6 चॅनल्स आहेत, की जिथे सातत्याने नवीन हे सिनेमे चालू येत आहेत. असतील. बरोबर. सीरियलही चालू आहेत. तुम्हाला त्याच्यातनं म्हणजे सीरियलमध्ये काम करायला मिळणं म्हणजे हो, हो. अभिनयच करावा लागतो ना तुम्हाला तिथे. हां, एकदम पासून तर ती म्हणजे काही गल्लोगल्ली तर मी तर म्हणतो, की शॉर्ट फिल्म्स तयार होत आहेत. म्हणजे तुम्हाला एवढ्या अभिनयाची हौस असेल तर तुम्ही तिथनं बघू शकता. पासून तिथे सगळं आणि काहीच नाही झालं तर YouTube आहेच. हो, की हो. तिथे तुम्ही तुमची गोष्ट सांगू शकता. हां. कारण हे तुमच्या हातात आले ना सगळं माध्यम तुमच्या माध्यम. हातामध्येच आहे. हं, बरोबर आहे. कुठे ना कुठेतरी व्यक्त होता येते तुम्हाला. तुम्हाला आणि तिथे असेल तिथं हल्ली रील्स स्टार झाले.